होते. म्हणजे इसवी सन 2000 मध्ये 1300च्या शतकातली गोष्ट आहे ही. आणि आता हे जे मागून जे गांगोबाचं दुसरं जे आहे ना जन्मस्थान, हा. हे नंतरून मग या आता काहीतरी 200-300 वर्ष झाले असे. अच्छा, म्हणजे 200-300 वर्षापूर्वी हे आपल्याला कळण्यात आलं ना इथे आहे म्हणून. कोणते नाथपंथी आले आणि त्यांनी जागा दाखवली ना. आम्हीच नाथपंथी इथे. अच्छा, भराडी लोक. अच्छा, तुम्हीच भरत येऊन दाखवली. या समाजाच आमच्या ह्याचीच समाज आहे. हा, म्हणजे गांगोबाने जिवंत समाधी घेतलेली इथे. त्यांचे पुजारी तिथून पुढे ज्यांनी त्यांची पूजा केली, ज्यांना आळवलं किंवा त्यांचे भक्त झाले, ही लोक. अच्छा, समाज बरोबर. नाथपंथी अलक निरंजन. अलक निरंजन. हा, हे गांगशेदनाथ इथं बसले. हा, आणि नंतर भोजाबाई बसले. अच्छा. हे गावाच्या अगोदर स्थान ये, मग ते गाव. आणि गावामध्ये म्हणजे पहिली किती 3च घरं होती. मग ते आम्ही चव्हाण आणि ब्राह्मण. मग ते चव्हाण आणि ब्राह्मण. हा, एवढे 3च होती. मग त्यात लांडगे आले, त्यात मग डोंगरे आले, त्यात वाळुंज बी आले, मग हांडे आले. गांगशनाथ महाराज पूर्वी गावाला चक्कर मारायचे ना घोड्यावर बसून. हा, मग अख्ख्या गावाला. ते कधी 1300 साली. हा, नाही अजूनही मारतात. अजूनही मारतात. अजूनही मारतात. दिव्य दर्शन अजूनही मारतात. त्या बघा इथून जर निघाले ना, तिथे एक देवस्थान आहे आमचं. तिथं जाणार, तिथून डायरेक्ट गावातून वर इकडे ते पाटलाचं तळ आहे ना, तिथं म्हसोबा आहे एक. म्हसोबा पैसे जाणार, मग परत रिटर्न होणार. अरे वा. असं म्हणजे कोणी बघितलं असं जाताना? हा, मी किती बऱ्या बघितले. तर असे हे आहे आमचे एक छोटेसे गाव. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, पुढील भागात पाहूया पंढरपूर आणि तुळजापूर देवस्थाने.